नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून भोंदू महाराज व त्यांच्या भावास अटक। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करीत आर्थिक अडचण दूर करण्याचे आमिष दाखवत आघोरी विधीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजासह त्यांच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी निलेश बाळासाहेब भोईटे, वय वर्ष 32, राहणार लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपी पांडुरंग उर्फ नाना उर्फ गुरुमाऊली विरकर व विकास विरकर राहणार आडेगाव सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती। फिर्यादी आर्थिक अडचणीत असल्याने ते आरोपीच्या आडेगाव येथे मठात गेले होते। त्यावेळी आरोपी नाना उर्फ गुरुमाऊली यांनी फिर्यादीचा आधार क्रमांकावरून पॅन क्रमांक अचूक सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर आर्थिक अडचण दूर करतो, पैशाचा पाऊस पडतो असे सांगून विविध वस्तू देण्यात आल्या। मात्र कोणताही फायदा न झाल्याने आरोपीने आघोरी विधी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे उकळले। त्यानंतर आरोपींनी शिवसह्याद्री ॲग्रो फार्मा लिमिटेड या कंपनीत भागीदार करतोय असे सांगून बनावट कागदपत्रे दिली। कंपनी अस्तित्वात नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीकडून धमक्या देण्यात आल्या होत्या। या प्रकरणात आरोपींनी फिर्यादीची तब्बल 2,35,000 रुपयाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 326/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 338 व इतर कलमाप्रमाणे तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा, भारतीय नवजीवन संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच माननीय राहुल आत्राम परिसहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी स्वतः तपासात सहभाग घेत आरोपींच्या शोधासाठी 2 पथके तयार केली होती। त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी पांडुरंग उर्फ नाना उर्फ माऊली महाराज बापूराव विरकर, वय वर्ष 22, विकास बापूराव विरकर, वय वर्ष 25, राहणार विरकर वस्ती, वडोली, तालुका माढा यांना दिनांक 8/5/2026 रोजी अटक केली। आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक 13/5/2026 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड हे करत आहेत। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन कसोशीने चौकशी करत आहे। टेंभुर्णी पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहेत।